मेघ दाटले आभाळी लागे मातीला चाहुल. मेघ दाटले आभाळी लागे मातीला चाहुल. आली वाजत गाजत ढग पाऊस पाऊल. आढदरा नक्षत्रात चालू पेरणी हंगाम. सर्जा राजाच्या जोडीला बळी सोडितो हुकूम. रान शिवारात बीज घेई माती पांघरून. फुले अंकुर इवला पीक पान उजळून. काळ्या आईच्या शिवारी सावळा तो पांडुरंग. काळ्या आईच्या शिवारी सावळा तो पांडुरंग. कष्टात त्या न्हाऊनिया गातो मातीचे अभंग. गातो मातीचे अभंग. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार श्रोतेहो. आज आपल्या भेटीला आले आहेत असे साहित्यिक ज्यांनी ग्रामीण मातीचा सुगंध आपल्या शब्दात जपला. शेतकरी, निसर्ग आणि गावकुसातील माणसांच्या भावना आपल्या लेखणीतून जिवंत केल्या. सांडगेवाडीच्या मातीतून उगवलेले ग्रामीण साहित्य विश्वातील एक संवेदनशील नाव, रानकवी नामदेव जाधव सर. आजच्या कार्यक्रमाची सुरुवातही मी त्यांच्या कवितेनेच केली आहे. तर स्वागत करूया नामदेव जाधव सर यांचं. सर नमस्कार, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, आपल्या लेखणीतून गाव बोलतं, माती बोलते आणि माणसंही बोलू लागतात. या सुंदर साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल आपण काय सांगाल? मी सर्वसाधारण 1976, 77, 78 ह्या दरम्यान ह्या साली आता 6वी किंवा 7वीला असेल. त्यावेळेला रानकवी नादू महानोर, त्याचबरोबर वाराकांत, इंदिराबाई संत, बहिणाबाई चौधरी, त्याचबरोबर गदी मांडगुळकर यांच्या कविता पाठ्यपुस्तकातील कविता अशा वाचून ऐकून त्यामध्ये मला अतिशय ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली आणि तिथूनच माझ्या लेखणीचा आरंभ झाला. त्यातली एक आठवण सांगतो. मी त्यानंतर 7वीला किंवा 8वीला असेल त्यावेळेला आमचे वर्ग शिक्षक यशवंत महादेव शेसाळ गुरुजी हे होते आणि गुरुजी अशा आम्हाला शिकवत असताना मी पाठीमागं असं एका कोपऱ्यामध्ये असं बसून असं वहीवरती कविता लिहित होतो. आणि गुरुजींचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. गुरुजी शिकवण्यात दंग होते आणि एवढ्यात तिने मला उठ असं म्हणून सांगितलं आणि मी काय सांगितलं ते लिहिलेला उत्तर ते माझ्याकडे घेऊन ये असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांच्याजवळ गेलो. आता म्हणतं आपल्याला मार खायला लागणार. आणि शिसाळ गुरुजींनी पुन्हा काय केलं, मला म्हणते काय लिहिलेस ती बघू दे. त्या वहीवरती तिने बघितलं तर मी एक कविता लिहिलेली होती. माझं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. गुरुजींनी असा हात उगारल्यानंतर मी असं आता मार खाणार म्हणून असं खाली वाकलो, परंतु ती माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली आणि मला ते म्हणाले की खरोखरच तू एक दिवस चांगला नावाजलेला कवी होशील आणि आज खरोखरच समाधान वाटतं की त्यांचे बोल खरोखर ठरलेले आहे. म्हणजे त्या दिवशी लिहिलेली एक कविता आज रानकवी नामदेवराव जाधव प्रसिद्ध आहेत. सर, आपल्या बालपणाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर आपल्या लहानपणाबद्दल आणि सांडगेवाडींमध्ये आपलं जे आतापर्यंतचं आयुष्य गेलं त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? आता त्यामध्ये सांगायचं असं की आम्ही लहान असताना म्हणजे आमचे वडील संपूर्ण गावामध्ये वारकरी पांडुरंगाचे भक्त. घरी आषाढी वारी करून आल्यानंतर जो आषाढ श्रावण महिन्यामध्ये आमच्या घरी पोथीपुराण चालायचं. पोथीपुराण त्यामध्ये रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप अशी ग्रंथ असायचे. त्याचं वाचन चालू असायचं आणि वाचन चालू असताना ते सतत माझ्या कानावरती पडायचं. घरी भजन असायचं किंवा कीर्तन असायचं, पोथीपुराण असायचं. सगळी गावातली माणसं तिथे त्यावेळेला ऐकायची, कारण 50-60 वर्षापूर्वीचा काळ हा. तर त्यावेळेला ती असं ऐकत असताना ती सतत कानावर पडलं आणि आमच्या आईवडिलांचा संस्कारसुद्धा आमच्यावर चांगलं मिळालं आणि त्यातूनच माझी अशी एक साहित्याचं बीज तिथंच रुजलं गेलं माझ्या मनामध्ये. आणि तिथून पुढं बघा 1977-78ला ह्याच्यामध्ये कवी म्हणून आपण नावारोपला आलो. त्यानंतर गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचा मी अध्यक्ष आहे. त्याचबरोबर श्री विठ्ठल भजनी मंडळाचा सुद्धा अध्यक्ष आहे. गावात जवळजवळ जेवढे जे काय सामाजिक कार्यकर्ते म्हणजे हे आहेत त्यामध्ये मी सक्रिय सहभाग असतो. मग त्यामध्ये आध्यात्मिक असो, धार्मिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, सगळ्यामध्ये आपलं संभ्रम झालेला असतो. बरं सर, ग्रामीण साहित्य लिहिण्याकडे आपला कल मला वाटतं जास्त आहे पहिल्यापासून. तर त्याचं कारण काय? आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रानकवी ही उपाधी जी आहे ती आपल्याला कोणी दिली, याबद्दल काय सांगाल? आता कसं झालं मॅडम की मी ज्यावेळेस म्हणजे आम्ही शेतकरी माणसं, शिक्षण कमी झालं, परिस्थिती मूळ पुढं शिकता आलं नाही मला आणि शेती मातीत राबत असताना ह्या रानमातीनं
किंवा ह्या निसर्गानं मला एक देणगी दिली आणि झाडांनी, पानांनी, फुलांनी, रानवेलींनी मला शब्द दिले, रानपाखरांनी शब्द दिले आणि त्यातूनच माझ्या कविता फुलत गेल्या. आणि एक शेतीबद्दल एक आस्था, शेतीबद्दल प्रेम, शेतीबद्दल कष्ट करण्याची जाणीव आणि शेतीबद्दल असं एक वाहूनच घेतलं आणि खरोखर म्हणजे असं सगळा निसर्ग बघून हे असं माझ्या मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. तर त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे की रानफुल नावाची माझी एक कविता त्यावेळेला अतिशय प्रसिद्ध झाली. बर. तर त्या प्रसिद्ध झाल्यानंतर ती कविता मी आपणासमोर सादर करतो. रान फुलं पडली भूल, हिरवी झुल, शिवार खुल माझ्या रानात, माझ्या रानात. रान मेवा पाखरांचा थवा, रान मेवा पाखरांचा थवा, आनंद नवा येणार कवा माझ्या रानात, माझ्या रानात. अशा पद्धतीनं ह्या कविता मला स्फुरू लागल्या आणि त्यातूनच मला एक रानकवी म्हणून असं मी प्रत्येक असे साहित्य संमेलन सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, जालना, बीड ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्या ठिकाणी मी जाऊन माझ्या परमेश्वराने दिलेल्या देणगीच्या आवाजात मी ह्या गेय कविता सादर करू लागलो आणि लोकांच्यातूनच मला एक उत्स्फूर्तपणे अशी रानकवी म्हणून पदवी मिळाली. बरं. सर, आजपर्यंत आपण इतके कविता आणि कथा वगैरे लिहिलेले आहेत, तर लेखन करताना एखादा काही असा प्रसंग आहे का जो आपल्या कायम स्मरणात आहे? एखादी रचना किंवा एखादी कविता आपल्या मनाच्या अगदी जवळची असते, तर त्याबद्दल काय सांगता येईल? हो, त्यामध्ये काय झालं सांगतो तुम्हाला मी. एक माझ्या शेताचाच प्रसंग. शेतामध्ये गेल्यानंतर बघा अशी एक कविता सुचली, पण त्यावेळी मी वही आणि पेन आणि कागद विसरलो होतो घरी. शेतामध्ये काम करत असताना अशी एक कविता सुचली की ती कविता लिहायला माझ्याकडं पेन आणि वही नव्हता. बरं. त्यावेळी ती काटकी अशी तुरकाटी पडलेली होती. ती तुरकाटीनं मी माझ्या मांडीवरती ती कविता लिहिली आणि ती घरी येऊन पुन्हा मी वहीवर उतरून काढली आणि त्या कवितेने मला नाव केलं. अरे बापरे. ती कविता म्हणजे अशी आहे, हां. कोयता नावाची कविता. बरं. कोयत्याला जाग आली, बसे घावावरी घाव, कोयत्याला जाग आली, बसे घावावरी घाव, आणि माळावर वसल्यानं दिसे कोयत्याच गाव. वंगाळ हे जिन आमचं जीववर खाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली, आम्ही तोडवाली हो आम्ही फडवाली. वा, क्या बात आहे. सर, लेखनाव्यतिरिक्त आपल्या आवडीनिवडी काय आहे? आपले छंद काय आहेत? हां, आता कथा कथा लिहिलेल्या आहेत. एक 2-4 कथा झाल्या. त्या माझी एक पिसाळवाडीचा हनम्या नावाची एक कथा आहे. त्याचबरोबर दुष्काळ नावाची कथा आहे. त्या अशा जवळ एक 8-10 कथा, घालमेर वगैरे अशा बऱ्याच एक 8-10 कथा आहेत. आता प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ते गावरान मेवा नावाचा कथासंग्रह आता येतो आहे. त्याचबरोबर रानफुल नावाचा काव्यसंग्रह, त्याचबरोबर शिवारशीळ आणि माळावरल्या कविता हे काव्यसंग्रह आणि कादंबरी गीत्या समाधी नावाची अशाबरोबर. आणि त्याचबरोबर गायनाची आवड आहे. आपल्या भजनी मंडळामध्ये गायन करतो, हार्मोनियम वाजवतो, तबला वाजवतो, असे छंद आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय सगळ्या ह्याच्यामध्ये सहभाग असतो. आज मौखिक पद्धतीनं आलेल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या ज्या काही जात्यावर ओव्या त्या आज जातं हे अडगळीत पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या जातीला ओव्या लोप पावत चाललेल्या, ही जी मला कुठं खंत वाटत होती. लहानपणी मी पाठीच्या वेळेला माझी आई ज्यावेळी जात्यावरती दळण दळत असते त्यावेळी मी त्या गुलाबी थंडीमध्ये मुंजू पाठीच्या वेळेला असं खंद्याला जीवाचं चालू केले असाय आणि प्रकाश पडलेला असायचा. आणि त्या ठिकाणी ती आईच्या मुखातून येणाऱ्या ओव्या ऐकून मी पाठीच्या त्या गुलाबी थंडीतून उठून तिच्या मांडीवरती झोपत असे. तिच्या आवाजातल्या त्या ओव्या ऐकून अगदी कान तृप्त होऊन जायचं. आणि खरोखरच त्यावेळेसुद्धा माझ्या मनामध्ये त्या कवितेची बीजं रुजली गेली असावीत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ही लोप पावत चाललेली कला आज 100 वर्षाच्या, 70 वर्षाच्या, 80 वर्षाच्या म्हाताऱ्या जी काळाच्या पडद्याआड गेल्या, परंतु त्यांच्या आईकडून, त्यांच्या सासवाकडून ज्या ज्या काय मुलींनी किंवा सुनांनी, लेकींनी संग्रहित करून ठेवलेला जो जात्यावरल्या ओव्यांचा जो खजाना आहे, तो खजाना
जाऊन कुठंतरी जाऊन आपण ते ऐकावा आणि कुठंतरी ही रेकॉर्डिंग करावं किंवा लिहून ठेवावा असं एक मला वाटायला लागलं. एका मन अस्वस्थ झालं, तगमग वाढली, तळमळ वाढली आणि असंच एकदा पहाटे 5च्या दरम्यान मी शेतामध्ये पाणी पाजायला निघालेलो असताना आमच्या गावामध्ये एक सोमन शिवाजी सांडगे मावशी ह्या जात्यावर पाठीच्या वेळेला जी गात होती आणि त्याचा मंजुळा आवाज मला माझ्या कानावर पडला आणि मी तिथंच गेलो पडवीला थांबलो त्या कविता ऐकल्या, त्या ओव्या ऐकल्या आणि ओव्या त्यांच्या झाल्यानंतर पुन्हा मी त्यांना दार उघडल्यानंतर मी त्यांना म्हटलं, मावशी ह्या ओव्या तुमच्याकडे किती आहेत त्या? त्यांची सांगितले बऱ्याच आहेत त्या. मग मला दिल्या पाहिजे लिहायला. मग मी लिहून घेणार आहे. हा आपला अनमोल लोप पावत चाललेला पुढच्या पिढीला देण्यासाठी हा जो अनमोल खजाना आहे तो ठेवला पाहिजे जपून. तर त्यामध्ये येऊन घ्या. मग त्याचबरोबर सोमन शिवाजी सांडगे, त्याचबरोबर सौ श्रीमती शेवंताबाई आनंद शिंदे, त्याचबरोबर श्रीमती वजाबाई शिवाजी सूर्यवंशी, त्याचबरोबर यांनी मला स्वखुशीन अशा जातीवाली ओव्या संग्रहित करण्यासाठी मदत दिली. त्यांच्याकडून जेवढ्या होत्या तेवढे मी सगळे लिहून काढल्या. त्याचबरोबर आमच्या गावात आणि आमच्या पंचक्रोशीत ज्या काही म्हाताऱ्या वयस्कर बायका होत्या त्यांच्या प्रत्येकाच्या घरी गेलो. मग त्या काय बायका भांगराय जायच्या शेतामध्ये. मग त्यामध्ये अरे बाबा तुला आम्ही जर द्यायला गेलो हे तर आमचं कामाचं खाड पडते. मग त्यावेळेला मी काय करणार? मग आमचं पोटपाणी चाललं पाहिजे. मग त्यावेळेला मी त्यांना त्यांच्या दिवसाचा पगार दिला आणि दिवसाचा पगार देऊन त्याच्याकडनं सगळं तिने सांगितलं मी लिहून घेतलं. अशा पद्धतीनं आज माझ्याकडे 4000 जातीवाल्या ओव्यांचा संग्रहित खजाना आहे. ह्याचंही सुद्धा जातीवाली अमृतधारा नावाचं थोड्या दिवसात तुम्हाला ज्या पद्धतीनं ही प्रेरणा मी कुठनं घेतली तर डॉक्टर सरोजिनी बाबर यांचं एक होता राजा हे नावाचं एक संग्रह असा जातीवाल्या ओव्यांचाच आहे. तर तो असा बघितल्यानंतर त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच माझी तळमळ वाढली. मी ह्या सगळ्या जातीवाल्या ओव्या संग्रहित केल्या. अच्छा, म्हणजे सर अशा प्रकारे जात्यावरच्या अमृतधारा हा 4000 ओव्यांचा संपादित ग्रंथ आता प्रकाशाच्या मार्गावर आहे. अच्छा, बरं. सर, आपल्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा प्रभाव असतो. तर आपल्या लिखाण कार्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे साहित्यिक कोण आहे असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की प्रामुख्यानं जर नाव घ्यायचं म्हटलं तर इंदिराबाई संत यांची लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार कधी ना परतून दुसऱ्या लाख, ही त्या काळात ती कविता होती. इंदिराबाई संत, बहिणाबाई चौधरी, गदी मांडवकर, वाराकांत, भारत तांबे आणि आपले नादू मानूर हे माझे खरोखर म्हणजे उद्गार सर आहे. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेतली म्हणा आणि त्यांच्यापासून पुन्हा मी असं कविता लिहू लागलो. बरं सर, आजचे जे नवोदित लेखक आहे जे साहित्य क्षेत्रात येऊ पाहतात किंवा एखादा कवी किंवा चांगलं लेखक म्हणून जर त्यांना घडायचं आहे तर एक चांगला लेखक होण्यासाठी, एक चांगला साहित्यिक होण्यासाठी त्यांच्या अंगी कोणते गुण असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? प्रथमतः मूळ सांगायचं गोष्ट झाली तर आजच्या ह्या तरुण पिढीने आता मी मागे सांगितल्याप्रमाणे वाचन, चिंतन, मनन करून प्रसिद्धीच्या पाठीमाग न लागता एक सकस कसदार लिखाण करून आपलं नाव लौकिक करणं गरजेचं आहे. आजकाल काय व्हायला लागले मॅडम की एखादी दुसरी कविता द्यायची, एखादी दुसरी कविता करायची आणि लगेच छापायच्या नादाला लागायचं, प्रसिद्धीच्या मागं लागायचं. असं न करता सर्वांनी वाचन, मनन, चिंतन करून त्यावर सखोल अभ्यास करून लिखाण करणं ही खरोखर म्हणजे काळाची गरज आहे असं मला वाटतं. सर, एक थोडा वेगळा प्रश्न विचारते. आज जर आपण एक लेखक किंवा कवी नसता तर काय असतं असं आपल्याला वाटतं? शेतकरीच. शेतीमातीच राबतच आयुष्य काढलं असतं. पण आज खरोखर म्हणजे परमेश्वरानं प्रतिमा देणगी दिली आणि त्याच्या जोरावर हीच चालते. ही खरोखरच म्हणजे नाहीतर आज मी एक हातामध्ये टिकाव किंवा खोरं घेऊन शेतामध्ये राबत दिसलो असतो. सर, आमच्या असंही ऐकण्यात आलं आहे की पलूसचं जे ग्रामदैवत आहे धोंडीराज महाराज त्यांच्यावर आधारितही आपण काही गाणी लिहिली आणि ती मोठमोठ्या गायकांनी सुद्धा गायलेली आहे. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? तो अनुभव अतिशय परमानंद, अगदी माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हटलं तर चालेल. कारण का तर 2000 साली बघा धोंडराज माऊली भक्तांची सावली ही ऑडिओ कॅसेट तयार झाली. त्यामध्ये 12 गाणी मी तयार केली, एक आरती शेवटाला. आणि ते सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, स्वप्नील बांदवडकर, वैशाली सामंत, मंदार बाटे आणि मी स्वतः त्यामध्ये ती गाणी गायलेली आहेत. हे एक प्रमोदचे असा आनंद. आणि त्यानंतर 2005 साली श्री समर्थ धोंडराज महाराज यांच्या जीवनावरती एक लघुचित्रपट तयार केला. त्याची कथा, पटकथा, संवाद
लेखन आणि त्यामध्ये एक भूमिका मी केलेली आहे. ही सुद्धा एक माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अशी आठवण. सर, आजपर्यंत आपण जितकं लेखन कार्य केलेलं आहे, कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, याच्यामध्ये वेळ भरपूर लागतो. म्हणजे हो. स्वतःसाठी वेळ काढावा लागतो. हो. तर यामध्ये घरच्यांचं सहकार्य कसं होतं तुमच्या? घरच्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे, त्यांचा आभार मानलं पाहिजेत. कारण माझ्या मिसेस आणि माझी मुलं यांनी मला पूर्ण वेळ दिला. आणि मी आता कसं आहे, शेती करत करत पोरसमध्ये MIDC आहे. त्या MIDCमध्ये BTG इंडस्ट्रीज म्हणून नावाची एक खाजगी कंपनी आहे. बरं. त्या कंपनीमध्ये मी सुपरवायझरिंग करतो. आणि ते करत करत आपली शेती बघत बघत हा व्यवसाय माझा म्हणजे छंद आहे हा माझा. एकच छंद नाही मला. मला आता ही कथाकथन लिहिणे, कविता लिहिणे, तुम्हाला सांगतो शेतीमातीमध्ये राबणे किंवा अन्य तुम्हाला सांगतो पेटी वाजवणे, तबला वाजवणे, गायन करणे, असे अनेक छंद आहेत. आणि हे खरोखरच ह्या छंदासाठी मला माझ्या कुटुंबियांनं जे सहकार्य केलं त्यांचं खरोखरच म्हणजे कौतुक करणं किंवा आभार मानणं हे माझं कर्तव्यच आहे. सर, कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या आवडीची एखादी कविता ऐकायला आम्हाला आवडेल. कवितेचं शीर्षक आहे हिरव्या राणी. पाटाचं पाणी जुळजुळ वाणी, रांगत कसं पळतं या, झालं या गार हिरवं रान, खुदू खुदू गाली हसत या. घामाच्या थेंबानं फुललाय मळा, रानानं लावलाय भलताच लळा, बळीनं सोसल्याशी वारी कळा, जोमाने डोलतोय ऊस ह्यो खुळा. ऊसाची कांडी साखरेची गोडी, चाखून कोण बघतो या, झालं या गार हिरवं रान, खुदू खुदू गाली हसत या. गुलाबी थंडीत डोलतोय गहू, हरभऱ्याचा घाटा पडलाय मऊ, गवारी भेंडी तोडायला जाऊ, भरलं शिवार डोळ्यानं पाहू, मुंड्यावर मुळानं कारल्याचा डोळा, शिवार सार फुललं या, झालं या गार हिरवं रान, खुदू खुदू गाली हसत या, झालं या गार हिरवं रान, खुदू खुदू गाली हसत या. वाह, क्या बात आहे. श्रोते हो, प्रत्येक गावाला एक इतिहास असतो, प्रत्येक शेताला एक कथा असते आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक कविता दडलेली असते. त्या कथा आणि त्या कविता आपल्या लेखणीतून जिवंत करणारे साहित्यिक म्हणजेच रानकवी नामदेव जाधव सर. आज त्यांच्या साहित्य प्रवासाचा आणि जीवन प्रवासाचा वेध घेण्याचा योग आपल्याला लाभला. सर, आमच्याशी इथे येऊन आज आपण इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि आपला पूर्ण जीवन प्रवास आणि साहित्य प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला. त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि आपल्या पुढच्या साहित्य प्रवासासाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा.